LICचा IPO हा केवळ बाजारभावाच्या निकषावरती त्याचं मूल्यमापन करावं असा IPO नाही. पहिल्या दिवशी ते पी हळद हो गोरी सारखा हा इश्यू क्विक रिटर्न देईल अशी जरा सुद्धा शक्यता नव्हती. त्यामुळे आता मी शेअर बाजाराकडे यापूर्वी आपण केवळ कॅपिटल अप्रिसिएशन किंवा डिव्हिडंड करता पाहत होतो, आता आपण रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम करता वापरतो. सरकार केवळ 2.5% LICचे शेअर विकून थांबेल असं मला वाटत नाही. LICला सरकारची गरज नाही, सरकारला LICची गरज आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा विषय, नवी चर्चा. गेले काही दिवस जवळपास प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरात ही चर्चा चालू आहे की LICचा IPO येणार. मग LICच्या IPOला सगळ्यांनी अप्लाय केलं. 4-5 महिने त्याची तयारी चालू होती. पॉलिसी होल्डर ऑलमोस्ट प्रत्येक जण आहे LICचा असं म्हणलं जातं. मग तो IPO काल लिस्ट झालाय. आज आपण चर्चा करतोय 17 तारखेला, आज तो लिस्ट झालाय. 18 तारखेला एपिसोड पब्लिश होईल. तर LICच्या IPOचं नक्की काय झालं, एकूणच त्या IPOची खेळी पुढे पाठीमागं कशामुळे झाली आणि मार्केटनं त्याला कसा प्रतिसाद दिला आणि या सगळ्यातनं काय समजून घ्यायचं, या सगळ्यासाठी चर्चा करायला आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ NSDL चे माजी व्हाईस प्रेसिडेंट चंद्रशेखर टिळक सर. सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक वरती. आणि हाच प्रश्न आहे, LICचा IPO, सतत बदलत गेलेल्या गोष्टी, बदलते मार्केट सेंटिमेंट आणि आज त्याचं ऍट अ डिस्काउंट लिस्ट होणं, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट की LICचं आज जेव्हा 16 मेला याचं लिस्टिंग, 17 मेला याचं शेअर बाजारामध्ये नोंदणी किंवा लिस्टिंग होऊन ट्रेडिंगला सुरुवात झाली, त्यावेळेला साधारणपणे 904 रुपयांनी सगळ्यांना शेअर्स अलॉट झालेले होते. आधीच आपल्या डीमॅट अकाउंटला जमा झाले होते. तुम्ही मगाशी म्हणलात तसं LICचा पॉलिसी होल्डर नाही अशी व्यक्ती वयोमानानेच त्याला इलिजिबल नाही का असा प्रश्न असला तर तो जर एक अपवाद वगळला तर पॉलिसी होल्डर्सना 889 रुपयांनीच ते शेअर्स मिळाले होते. आणि त्यामुळे एक सर्वसाधारणपणे गेले काही आठवड्यांचा ट्रेंड सोडला तर एकंदरीतच लोकांची अपेक्षा अशी होती की निदान तो 920, 925 त्याची नाममात्र का होईना वाढ दाखवेल. पण खरं सांगायचं म्हणजे अलीकडचा शेअर बाजाराचा कल पाहू जाता LICचा IPO लिस्ट होईल त्या दिवशी आणि अगदी दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्या भावाने आपल्याला शेअर्स प्रत्यक्षात मिळालेत, कारण पॉलिसी होल्डर्सना डिस्काउंट पहिल्यापासून ते क्लिअर झालेला होता, त्याच्यामुळे त्याच्या खालती म्हणजे तो आज 875 रुपयाला पहिल्या दिवशी क्लोज झाला. यात मला स्वतःला जरा सुद्धा आश्चर्य वाटत नाही. याचं कारणच मुळामध्ये एक असं असू शकतं, म्हणजे मी कोणत्याही LICचा ना मी प्रवक्ता आहे, ना मी LICचा एजंट आहे, ना मी केंद्र सरकारचा प्रवक्ता आहे, ना मी त्यांचा एजंट आहे. पण गेली 35-40 वर्ष या क्षेत्राशी, विशेषतः गुंतवणूक आणि शेअर बाजाराशी संबंध आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की LICचा शेअर किंवा त्याचा IPO ज्या मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे भले तो 21,000 कोटींचाच होता, परंतु 21,000 कोटी रुपये हा सुद्धा आपल्या देशातला सगळ्यात मोठा IPO होता. ते केवळ रकमेचं प्रमाण आजपर्यंतच्या आपल्या प्राथमिक बाजाराच्या किंवा प्रायमरी मार्केटच्या इतिहासातलं सर्वोच्च आहे अशातला भाग नाही, तर एक व्यक्ती म्हणून किंवा अर्ज केलेल्या अर्जदारांची संख्या म्हणूनही त्याचं प्रमाण हे अत्यंत सर्वोच्च होतं. आणि या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा पहिल्या दिवशी ते पी हळद हो गोरी सारखा हा इश्यू क्विक रिटर्न देईल अशी जरा सुद्धा शक्यता नव्हती. आणि केवळ मला तो 904 रुपयांनी जर मी जनरल कॅटेगरीमध्ये अप्लाय केला असेल तर, किंवा 889 रुपयांनी मी जर पॉलिसी होल्डर म्हणून अप्लाय केला असेल आणि मला शेअर लागले असतील, तर आज पहिल्या दिवशी तो 875 रुपयांनी जेव्हा लिस्ट होतो किंवा बंद होतो पहिल्या दिवशी, त्यावेळेला मनामध्ये थोडीशी निराशा येणं मी समजू शकतो. पण खरं सांगायचं म्हणजे हे अशा पद्धतीने विचार करणं हे LICच्या IPOचं किंवा एकंदरीतच IPO मार्केटचं व्हॅल्युएशन करण्याचा निकष असू शकत नाही. मला स्वतःला असं वाटतं की अजून 2 ते 3 दिवस, निदान 1 आठवडा तरी लिस्ट झाल्यापासून LICचा IPO, जसा एक आपण प्राइस बँड असं म्हणतो, अलीकडे त्याला दरपट्टा असा मराठीत शब्द वापरलाय, खरं म्हणजे दरपट्टाचा कायदेशीर अर्थ वेगळा आहे, परंतु आपण त्याच्याकडे आता जाऊया नको, याच पट्ट्यामध्ये फिरेल. परंतु हा शेअर अल्प ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत थोडे थोडे करून जमा करत राहणं आणि साधारणपणे 6 ते 7 महिन्यांनी याच्या व्हॅल्युएशनचा विचार करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल.
कारण LICचा IPO हा केवळ बाजारभावाच्या निकषावरती त्याचं मूल्यमापन करावं असा IPO नाही. हे म्हणताना मी पुन्हा सांगतो, मी LICचा प्रवक्ता किंवा एजंट नाही, परंतु अशी मोठी संस्था की ज्याच्याविषयी असं आपण म्हणतो की जसं जागतिक पातळीवरती वॉरन बफेटच्या बर्कशायर हाथवे विषयी म्हटलं जातं की जर बर्कशायर हाथवे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत नसेल, कारण विशेषतः बर्कशायर हाथवेचा मेजर पोर्टफोलिओ हा अमेरिकी शेअर बाजाराशी संबंधित असतो. काही अपवाद आहेत त्याला, नाही असं नाही, पण जवळजवळ 90 ते 92% पोर्टफोलिओ बर्कशायर हाथवेचा हा अमेरिकन कंपन्यांमध्ये असतो. आणि त्यामुळे जसं बर्कशायर हाथवे विषयी म्हटलं जातं की जर बर्कशायर हाथवे त्या अमेरिकन कंपनीचा शेअर होल्डर नसेल तर सर्वसामान्य माणसाने त्या कंपनीचे शेअर्स घ्यावेत की नाही विचार करावा. अशी प्रतिकृती जर भारतामध्ये दुसरं कोणी नजीकच्या भविष्य काळात निर्माण करू शकत असेल, निदान त्या दिशेनं वाटचाल करू शकत असेल, तर अशी संस्था आपल्या देशातली आज मी तिला अडाणी नाही, अंबानी नाही, टाटा नाही, ती असली तर LIC असेल, हे लक्षात ठेवावं लागेल. आणि मग एवढा जेव्हा मोठा हत्ती तुम्ही बाजारामध्ये आणता तर शेवटी त्या हत्तीला सुद्धा बाजार नवी असतो आणि बाजारालाही हत्ती नवीन असतो. जशी एक टीव्हीवरती आपण जाहिरात पाहतो की त्याची संपूर्ण हत्ती तो करोनाचा बाहेर आलाय, पण त्याची शेपूट आत राहिले. त्याची उलटी स्थिती आत्ता आहे. आत्ता त्याची सोंड बाजारामध्ये आली, कारण जनते 2.5-3% शेअर्स लिस्ट झाले आहेत आणि बाकी त्याच्यामध्ये सुद्धा अँकर इन्व्हेस्टर्स वगैरे आहेत, म्हणजे तेवढा फ्री फ्लोटिंग स्टॉक नाहीये. त्यामुळे बाजार LICचा अंदाज घेत आहे आणि LICचा IPO बाजाराचा अंदाज घेत आहे, असं निदान आजच्या दिवसाचं तरी चित्र आहे. सर, पण LICच्या बाबतीत खूप आधी जास्त शेअर येणार होते, मग कमी आले, प्राइस बँड थोडीशी ऍडजस्ट झाल्यासारखं म्हणतात. कोण म्हणतं की इंट्रिन्सिक व्हॅल्यू तितकीशी नाहीये, कोण म्हणतं की अरे हा हत्ती आहे म्हणूनच याच्यात पैसे गुंतवावे का नाहीत. तर सामान्य माणसासाठी LIC शेअर मार्केटच्या दृष्टीने नक्की काय आहे हे थोडंसं अजून समजावून सांगा. ठीक आहे, आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की आपण प्रत्यक्षामध्ये आजपर्यंत मुळातच आपली भारतीय मानसिकता अशी आहे, निदान भारतीय गुंतवणूकदारांची मानसिकता अशी आहे की आपण आयुर्विमा हा खरं सांगायचं म्हणजे आपण गुंतवणूक किंवा आपल्या आयुष्याची काळजी म्हणून करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण LICची किंवा अशा आयुर्विम्याशी संबंधित पॉलिसी माझ्या त्या इन्कम टॅक्सच्या ATCC-Dच्या 1.5 लाखात मला फायदा होतो म्हणून घेतलेलं असतं. प्रत्यक्षात आपला दृष्टिकोन त्यामुळे अशा पद्धतीच्या कंपन्या केवळ LICच्या बाबतीतच हे व्हॅल्युएशनला अडचण होते अशातला भाग नाही. आज LICच्या बरोबरीने SBI लाईफ, HDFC लाईफ सारख्या अनेक कंपन्या आहेत की त्यातल्या काही कंपन्या ऑलरेडी शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. या सगळ्यांच्या बाबतीतच व्हॅल्युएशन मधला हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. तुमच्या प्रश्नामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू अशी एक गोष्ट होती, तर त्या इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या बाबतीत आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये अनेक वर्ष आपल्याकडे बँकिंग आणि शेअर बाजार किंवा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र आणि वित्तीय संस्था यांना एकमेकांपासून बाजूला ठेवणं, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या त्या काळामध्ये ते कायदे अत्यावश्यक होते. त्याच्याबद्दल कोणावरती दोषारोप करण्याचं कारण नाही, परंतु ती एक परंपरा, ती एक लिगसी आपल्याही देशात आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. पण LICचं 50च्या दशकामध्ये राष्ट्रीयकरण झाल्यापासून, JC देशमुखांच्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत, तेव्हापासून LIC ही आपल्या देशात एक अत्यंत महत्वाची आयुर्विमा कंपनी, कारण 90च्या दशकानंतर खाजगी क्षेत्रातल्या आयुर्विमा कंपन्या आल्या. पण LICचं वैशिष्ट्य हे आहे की त्या काळात 50 पासून जवळजवळ 90 पर्यंत तुमच्या माझ्यासारख्याने ज्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीत त्या काळात अकाउंट्स आणि फायनान्स मध्ये काम केलंय त्यांना आठवत असेल की तेव्हा प्रायमरी मार्केटमधनं पैसे उभे करण्याची फारशी संधी आपल्या देशात नव्हती. फार मोठ्या प्रमाणावरती कंपन्या त्या पद्धतीचा अवलंब करत नव्हते. त्यामुळे ज्याला आपण सुधारणात्मक किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन DFI असं म्हणू, अशा पद्धतीचा काम करणाऱ्या 3 महत्वाच्या संस्था होत्या. त्याच्यात LIC, IDBI आणि UTI या संस्था होत्या. आज IDBI आणि UTI कुठच्या स्थितीमध्ये कारणांमध्ये जाऊया नको, ही गोष्ट वेगळी आहे. आताच्या पिढीला तर IDBI ही एकेकाळी अशी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होती हे कोणी एकेकाळी सारखं वाटेल. UTI एका वेगळ्या अर्थाने जुना म्युच्युअल फंड होता, पण तो म्युच्युअल फंड म्हणून लोकांच्या आता जास्त लक्षात आहे, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही. याचं कारण असं आहे की त्यांच्या कामगिरीपेक्षा सुद्धा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून LICची कामगिरी सगळ्यात उजवी राहिलेली आहे. असं म्हटलं जातं की जे काही अत्यंत महत्वाचे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या देशाच्या शेअर बाजारात कार्यरत आहेत पहिल्यापासून आणि नानाविध कारणांनी आहेत. म्हणजे आधी सुरुवातीच्या काळामध्ये डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कंपन्यांना जेव्हा कर्ज
येत होते ते पहिल्यांदा डिबेंचर्सच्या स्वरूपामध्ये होते. पण 80च्या दशकामध्ये लॉर्ड स्वराज पॉलने जेव्हा डीसीएम आणि एस्कॉर्ट्स ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला तेव्हापासून आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये से असला पाहिजे, आपला स्टेक असला पाहिजे. म्हणून मग हे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचं गणित कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आणि पुढे इक्विटीमध्ये आलं आणि तिथपासून LICचा पोर्टफोलिओ वाढला गेला. आणि LIC हा इतका श्रूड इन्व्हेस्टर आहे की संपूर्णपणे आज अनेकदा असं म्हटलं जातं की जे काही आपल्याकडे 1992-93 पासून डिसइन्व्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्यातला सरकारचा अत्यंत भरवशाचा खेळाडू म्हणजे LIC आहे. आणि या सगळ्या गोष्टीत आणि LIC हा आकाशी आपण पहिल्या प्रश्नात वॉरन बफेटचा उल्लेख केला तसा हा वृत्तीनं एकाकडे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहे किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आणि दुसरीकडे त्याला मार्केटच्या ट्रेंड बरोबर खेळण्याची सवय आहे. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की LIC हे जागतिक पातळीवरती म्हणायचं झालं तर वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांचं मिश्रण आहे. फक्त एकच आहे की जॉर्ज सोरोस मध्ये जी एक वेगळी राजकीय गदारोळाची किंवा काही प्रमाणामध्ये बाजाराच्या अनैतिकतेची पार्श्वभूमी असते तसं LICचं नाहीये. त्यामुळे LIC हा ज्याला आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टर चांगल्या अर्थी ज्याला आपण गुणवान इन्व्हेस्टर म्हणू अशा पद्धतीने LIC आपली भूमिका करतं. आणि यातनं असं झालं की मुळात त्यांची कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन कमी कारण ते कन्व्हर्टेबल डिबेंचर्स किंवा इक्विटीच्या रूपात घेतलेले आहे. दुसरं त्यांचं लॉंग टर्म होल्डिंग आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मधल्या सगळ्या गुंतवणुकीच्या काळामध्ये मिळालेले डिव्हिडंड, बोनस, राईट, स्प्लिट आणि त्याचं वेळच्या वेळी केलेलं प्रॉफिट बुकिंग यातनं LIC आज अशी स्थिती आहे की BSE सेन्सेक्स मधल्या 30 पैकी जवळजवळ 28 मधला मेजर शेअर होल्डर LIC. निफ्टीमध्ये तेच आहे. कुठचाही आपल्या देशातला आपण इंडेक्स घेतला तर त्या कंपन्यांमधला महत्वाचा शेअर होल्डर LIC आहे. आणि त्याच्या बरोबरीने दुसरी गोष्ट अशी आहे की LICचं कॉस्ट ऑफ होल्डिंग हे अत्यंत महत्वाचं असतं. शेवटी तुमच्या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन करताना हे इतर सर्व संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेमध्ये हे खालच्या पातळीवरती आहे. आणि त्यामुळे जितकं तुमचं कॉस्ट ऑफ होल्डिंग पोर्टफोलिओचं टोटल पोर्टफोलिओ म्हणून एखादी स्क्रिप्ट मागे पुढे होईल पण शेवटी आपण तो LICचा टोटल पोर्टफोलिओ म्हणतो. आणि आज परिस्थिती अशी आहे की LICच्या एकूण पोर्टफोलिओचा साईज हा आपल्या देशातल्या काही राज्यांच्या एकत्रित GDP पेक्षा जास्त आहे. अशा वेळेला जर तुमचं कॉस्ट ऑफ होल्डिंग कमी असेल तर तुम्ही सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह असता. म्हणजे मार्केट कितीही खाली आलं तरी प्रॉफिट मिळवायची तुमची शक्यता जास्त असते. अशा वेळेला युअर साईज बिकम्स युअर ऍसेट रादर दॅन अ लायबिलिटी. फक्त त्यातली दुसरी अडचण अशी आहे की जिथे व्हॅल्युएशनचा जो तुमचा प्रश्न आहे तो तिथे येतो. आज जसं आपल्याकडे एअर इंडियाच्या डिसइन्व्हेस्टमेंटची चर्चा जवळजवळ गेली 19-20 वर्ष सुरू होती. म्हणजे 2002 साली अटलजी आपले पंतप्रधान असताना अटलजींनी पहिल्यांदा एअर इंडियाला विकण्याचा सरकारला विचार करावा लागेल असं पार्लमेंटमध्ये केलेलं विधान होतं. प्रत्यक्षात तो व्यवहार पुरा व्हायला 2022 झालं. इतकी जरी LICची जुनी चर्चा नसली तरी LICची चर्चा जास्त होती. साधारणपणे ते 90-95 हजार कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट आणतील. साधारणपणे 950 ते 1000 रुपयाचा त्याचा प्राइस बँड असेल अशा पद्धतीची चर्चा केली गेली. त्यातलं काहीही झालं नाही. त्यामुळे पहिली शंकेची पाल चुकणं हा अत्यंत साहजिक मानवी स्वभाव आहे. रादर माझ्याही मनामध्ये ती चुकली असेल, कुठेतरी सुरुवात झाली असेल म्हणून मी असं का झालं असेल याचा विचार करत असेल असंही असू शकेल. तर याची 3-4 महत्वाची कारणं आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे करोनाच्या नंतरच्या काळामध्ये ही सगळी चर्चेनी खरं वेग घेतला. कारण 1 फेब्रुवारी 2020ला जो अर्थसंकल्प आपल्या देशामध्ये सादर झाला त्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा अधिकृतपणानं केंद्र सरकारनं धोरण म्हणून सुतोवाच केलं की येत्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही LICचा IPO आणू. त्या आर्थिक वर्षामध्ये काहीही बोंबलायला झालं कारण 1 फेब्रुवारी 2020ला ह्याची घोषणा झाली आणि मार्च 2020 नंतर करोनाचं सगळं काय जे गणित होतं ते आपल्या देशात सुरू झालं. मग 1 फेब्रुवारी 2021च्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याबद्दल खरी घोषणा झाली आणि नंतर त्याच्या ज्या काही विविध प्रशासकीय कारवाया चालू होत्या ते झालं. पण या दरम्यानच्या काळात करोना आता आटोक्यात आला असला तरी अजूनही तो पूर्णपणाने गेला असं म्हणण्याचं धाडस आपण कुणीच करणार नाही. पण ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीला अफगाणिस्तान तालिबान झालं, नंतर रशिया युक्रेन झालं. या प्रक्रियेमध्ये कधी मालाची वाहतूक करता येत नाहीये म्हणून देशांतर्गत किंवा बाहेर, कधी माणसांची करता येत नाहीये म्हणून एकंदरीतच जागतिक पातळीवरती कंपन्यांच्या कामगिरीमध्ये पंचायत झाली. आणि आहे हे तर मेंटेन करायचं आहे पण मला ते लिव्हरेज करता येत नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा कॉर्पोरेट सेक्टर आलं
त्यावेळेला त्यांची वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट कमी झाली असेल, पण त्यांची फंड रिक्वायरमेंटची रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. आणि त्यामुळे सरकारने असं धोरण जाहीर केलं. तुमच्या लक्षात असेल तर आत्मनिर्भरची घोषणा 22 मार्चला झाल्यानंतरचे जे 5 दिवस निर्मला सीतारामन आणि अनुराग सिंह ठाकूर या दोघांच्या 5 दिवस सलग 1.5 तासाच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या, त्याच्यात सरकारने धोरण म्हणून असं जाहीर केलं की होता होई तो कोणताही निधी उभारण्याचा सार्वजनिक मार्ग वी विल नॉट क्राउड आउट द स्पेस, याचा अर्थ खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त संधी देऊ असं आम्ही करू. त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की 2021 वर्षामध्ये आपल्या देशातल्या प्रायमरी मार्केटने, ह्या पार्श्वभूमीवरती ती 90-95 हजार कोटीची चर्चा होती. आपल्या देशामध्ये सरकार प्रायमरी मार्केटमधनं 2021 या कॅलेंडर वर्षामध्ये जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये उभे केले गेले. पण त्याच्यामध्ये माझगाव डॉक ही एकमेव सरकारी कंपनी होती, बाकी कुठच्याही सरकारी कंपनीचं नव्हतं. आणि त्यामुळे आता धोरण म्हणून LIC तर आम्ही निर्गुंतवणुकीकरण करू, परंतु आत्ताच्या बाजारामध्ये जर LICचे 95 हजार कोटी आले असते, तुम्ही कल्पना करा की आता स्थिती 2021च्या तुलनेमध्ये बरी आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रोजेक्शन करतो तेव्हा 1,21,000 जास्तीत जास्त किती होऊ शकतात? 1.5 लाख. डोक्यावरनं पाणी 2.25 लाख. कारण या 1.25 लाख कोटी प्रायमरी मार्केटमध्ये 92,000 कोटी म्युच्युअल फंड NFOचे आपण धरलेले नाहीत. शेवटी पैसा एकच आहे की नाही. मग आता या ज्या 2-2.5 लाख कोटी जर 2022-23 मध्ये आर्थिक वर्षामध्ये उभे राहू शकतील असा विचार केला, त्यातले जर 95,000 कोटी रुपये एकटे LIC घेऊन गेली, तर शेवटी टिळकांकडे किंवा विनायक पाचलगे साहेबांकडे किती पैसे असतील याला मर्यादा आहेत की नाही. LICचा 95,000 कोटी आला म्हणून माझा नाहीये. LICच्या IPO ला टॅक्स सेव्हिंग नाहीये. आयुर्विमाकडे आम्ही तसं पाहतो, म्युच्युअल फंड मध्ये आम्ही टॅक्स सेव्हिंग म्हणून पाहतो. मग आता मी मुळात किती आणेन याचा विचार झाला असेल. त्याच्या बरोबरीने गेल्या काही आठवड्यामध्ये कोणतंही राजकीय सरकार असू दे, वस्तुस्थिती अशी आहे की जे पेट्रोल मला आतापर्यंत 92 रुपये 94 रुपये मिळत होतं, आज ते सर्रास सगळीकडे साधारणपणे 120-122 रुपये लिटर झालेलं आहे. इतरही महागाईचे, मग भाज्या असतील, गॅस असतील, लाईट असतील, या सगळ्यांचा खर्च वाढलाय. त्यामुळे ज्याला आपण अर्थशास्त्रातला किंवा अर्थव्यवस्थेतला इन्व्हेस्टिबल सरप्लस असं म्हणू, तो इन्व्हेस्टिबल सरप्लस कमी झाला. त्यामुळे कदाचित सरकारनं धोरणात्मक निर्णय म्हणून असा विचार केला असेल, कदाचित, मला काय माहिती नाही. याचं खरं अधिकृत स्पष्टीकरण सरकार आणि LICच देईल. सरकारही कदाचित असं म्हणेल, अहो LIC स्वतंत्र संस्था आहे, LICनी मर्चंट बँकर नेमले, कदाचित LICच्या मर्चंट बँकरनी तिला हा सल्ला दिला असेल. पण शेवटी अधिकृत औपचारिक अनौपचारिक जी काही चर्चा झाली असेल त्याच्यामध्ये हे घटक आले असतील आणि म्हणून तो बँड कमी झाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये असं त्यातनं वाटणारी मला एक शंका अशी आहे की LIC काय, IRCTC काय, किंवा डिफेन्स सेक्टर मधल्या माझगाव डॉक काय, हे सरकारचे असे हुकमी एक्के आहेत की सरकार म्हणलं आत्ता कशाला एक काय, म्हणजे आपण रमी खेळताना जसं होता होई तो बाकीचं सिक्वेन्स प्युअरवर लावायचा प्रयत्न करतो, अगदीच आता बाकीचा गेम जमत आला आणि तेवढ्या एका करता राहिला तर आपण जोकर वापरतो. तसा जोकर हा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये वेगळ्या अर्थी, विदूषकाच्या अर्थी नाही मी वापरते, पण रमीमध्ये जोकर जे एक हुकमाचं काम करतं, हुकमी पानाचं काम करतं, तर LIC आणि इतर 2-3 कंपन्या हे सरकारचे हुकमी एक्के आहेत. त्यामुळे जेव्हा सरकारला तो विचार करता येत नसेल तर सरकारने हा निर्णय घेतला असेल. एक दुसरी याला पार्श्वभूमी, ती शेअर बाजाराशी निगडीत नाहीये, पण शेवटी सरकारी वित्त संस्थेसाठीचा हा पैसा अत्यंत उघड आहे. तुम्ही आणि मी जरी अर्थमंत्री असतो तरी शेवटी मला पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट किती कमी दाखवता येईल हा विचार असतो. जर आता परमेश्वर कृपेने बाकी काही असो, आपण दर महिन्याला लागोपाठ 3-4 महिने असं पाहतोय की जीएसटीचं कलेक्शन हे चढतं राहिलेलं आहे. आज जवळजवळ 1.60 लाख कोटी रुपये आपण गोळा केले. त्याच्या आधीचे सरासरी 1.25 लाख कोटी झाले. आता सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा, म्हणजे एप्रिल मे, आपण आज आता 1.5 महिनाच झालाय नवीन आर्थिक वर्ष सुरू होत, परंतु सुदैवानी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वॉज अबव्ह द एक्सपेक्टेशन. म्हणजे केवळ बजेट इस्टिमेट नाही, रिव्हाइज्ड इस्टिमेट पेक्षा जास्त होतं. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचं रिव्हाइज इस्टिमेट पेक्षा जास्त होतं. मग सरकार म्हणला की त्या निमित्ताने पैसा येतोय, तर आता मी हा हुकमी एक्का वापरू शकत नसेल. दुसरी गोष्ट अशी असू शकते की LIC IPOचा आत्ता आकार कमी असण्याची एक कारण असं असू शकतं की एकंदरीतच जगभरामध्ये आपण करोनाच्या काळामध्ये चर्चा केली की करोनाचा सगळ्यात विपरीत परिणाम कोणावरती झाला, तर हॉटेल इंडस्ट्रीवर झाला, टुरिझम इंडस्ट्रीवरती झाला, शिक्षणावरती झाला. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की करोना नंतरच्या काळामध्ये वैयक्तिक अर्थकारणामध्येही खूप मोठ्या प्रमाणावरती फरक पडलेला आहे. केवळ वर्क फ्रॉम होम, म्हणजे जसं आपण आपल्या आधीच्या एका भागामध्ये चर्चा केली होती तसं, की वर्क फ्रॉम होम हे केवळ इट वॉज नॉट मिअरली अ चेंज ऑफ प्लेस, इट वॉज एंटायरली अ चेंज ऑफ माय इन्व्हेस्टमेंट पॅटर्न. बघता साधं उदाहरण घ्या, की अगदी आपण आता या चर्चेची सुरुवात करताना पहिलाच प्रश्न आपल्या दोघांच्याही मनामध्ये काय होता, कारण तो सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनामध्ये, म्हणून आपण प्रातिनिधिक स्वरूपात तो पहिला घेतला. तुम्ही मला सांगा ना, की अगदी हा इश्यू 5 वर्षापूर्वी आला असता, करोनाच्या आधीच्या काळात आला असता, तर ठीक आहे, 904 मिळाला, 875 क्लोज झाला. कारण आपण आयपीओ मार्केटमध्ये पैसे अप्लाय केल्यानंतर, शेअर आपल्यासाठी अप्लाय केल्यानंतर पहिल्या दिवशी काहीतरी भाग विकेल ही आपली मेंटॅलिटी किंवा मानसिकताच नव्हती. पण करोनाच्या काळामुळे, वर्क फ्रॉम होमच्या काळामुळे माझं उत्पन्नाचं चक्र बदललं, माझं उपभोगाचं चक्र बदललं, माझं खर्चाचं चक्र बदललं. त्यामुळे आता मी शेअर बाजाराकडे, यापूर्वी आपण केवळ कॅपिटल अप्रिसिएशन किंवा डिव्हिडंड करता पाहत होतो, आता आपण रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम करता वापरतो. तर सरकार कदाचित LIC कडे एखाद्या पेन्शन प्रॉडक्ट सारखं लॉंग टर्म प्रॉडक्ट म्हणून पाहत असेल, तर मला पैसे तर उभे करायचे. कारण मी आता जर LICचा IPO आला नसता तर सरकार इज वरीड अबाउट इकॉनॉमी असा संकेत कदाचित गेला असता आणि तो परवडणारा नव्हता. कारण आता आंतरराष्ट्रीय अर्थकारणात जे काही 2, 4, 5 देश आहेत, म्हणजे आपल्यावरती वाईट परिणाम झाला नाही असं नाही मला म्हणायचं, पण जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत आपण बरे होतो. अशा वेळेला जर LIC सारखा, ज्याला आपण स्टेटस सिम्बॉल म्हणू, प्रेस्टिज इश्यू म्हणू, तसं होतं, म्हणून सरकारने इश्यू तर पुढे दिला, पण असं स्पेक्युलेटिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणून सरकारला ते हातात द्यायचं नसेल, हाही एक धोरणात्मक भाग असू शकेल, याचा विचार केला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की LICचा IPOला जसं पहिल्या प्रश्नामध्ये आपण म्हटलं तसं त्याची केवळ किंमत हा चर्चा करायचा विषय आहे असं नाही, तर LICच्या IPOचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते मला जास्त महत्वाचं वाटतं, आणि दॅट वुड बिकम अ सॅलियंट पॉइंट ॲज फार ॲज द फ्युचर IPOज आर कन्सर्न. आपल्या देशामध्ये वित्तीय सेवा क्षेत्रातलं, फिनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर मधलं LIC हा पहिला IPO नाही, हे आपण सगळेजण जाणतो. पण LICने जो एक नवीन पायंडा सुरू केला, म्हणजे मोकळेपणाने सांगतो की याचं कौतुक केलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं शेअर बाजाराशी 1988 सालपासून निगडीत आहे, पण LIC ही पहिली संस्था आहे, इन्शुरन्स कंपनी आहे, आपल्या देशातला महत्वाचा खेळाडू आहे. आज 30 पेक्षा जास्त लाईफ इन्शुरन्स कंपन्या माझ्या देशात कार्यरत आहेत, तरीही LIC इज वन ऑफ द लीडर. आणि ती केवळ लिगसी नाहीये, नवीन पॉलिसी आणि प्रीमियम ह्याच्यामध्ये गॅप कमी झाली असेल, पण आजही नंबर 1 हा LIC आहे. पण असं असूनही इतर इतक्या सगळ्या मार्केटिंगचा विचार करत असतानाही जे आजपर्यंत दुसऱ्या कुठच्याही कंपनीने केलं नव्हतं ते LICने केलं, आणि प्रॉबेबली दॅट्स द पॉइंट विच गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू अंडर एस्टिमेट. आणि इथे तो कितीचा इश्यू आला या महत्वापेक्षा सुद्धा हा मिळणारा संकेत महत्वाचा आहे की LIC ही पहिली कंपनी आहे ज्याने आजपर्यंत आम्हाला एम्प्लॉईसाठी रिझर्व्ड कॅटेगरी माहिती होती, इन्स्टिट्यूशनसाठी रिझर्व्ड कॅटेगरी हे मला कोटा हे मला माहिती होतं, पण माझ्या एक्झिस्टिंग पॉलिसी होल्डर करता मी रिझर्व्ड कॅटेगरी ठेवीन आणि त्या माणसाला पॉलिसी होल्डर म्हणूनही अप्लाय करता येईल आणि त्या माणसाला जनरल रिटेल कॅटेगरीमध्येही अप्लाय करता येईल. आपण अनेक जण म्हणतो की अरे मला रिटेलमध्ये मिळाला पण पॉलिसीमध्ये मिळाला नाही, किंवा पॉलिसी होल्डर म्हणून मिळाला पण रिटेलमध्ये मिळाला नाही. तर कदाचित ही संधी परत द्यायची, कारण आता लिस्टिंगला त्यांना करणं आवश्यक होतं, त्याच्यासाठी 2-2.5% त्यांनी इश्यू केले असेल तरी चाललं असतं, आणि गव्हर्नमेंटनी ते केलं. याचाही विचार LIC IPOच्या निमित्ताने आपल्याला करावा लागेल. तर तुमच्या सविस्तर विश्लेषणातनं 2 प्रश्न मनात येत आहेत. एक प्रश्न, बोला. LIC IPOचं टायमिंग चुकलं का? म्हणजे काही महिन्यापूर्वी 65,000वर सेन्सेक्स होता, एकदम त्या मार्केटच्या भाषेत काय म्हणतात ते बुलिश वातावरण होतं, त्याच वेळेला कदाचित ते टार्गेट आलं असतं तर अजून जास्त पैसे उभा करता आला असते. आता अशी catch-22 झालंय का की IPO तर आणायचा आहे, मार्केट सेंटिमेंट तर रॉंग आहेत आणि करण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरं, तुमच्या आधीच्या उत्तरातनं जी हिंट मिळते की आता समजा 2.5% शेअर आले असतील तर परत परत अजून शेअर LIC आणणार का, आणि आता जी संधी हुकली आहे त्याची भरपाई करणार का? दोन्ही प्रश्न एकमेकांशी निगडीत आहेत, त्यामुळे दोघींचं एकत्रित उत्तर देतो. सगळ्यात पहिल्यांदा, जर तुम्ही म्हटला तसं रकमेच्या दृष्टिकोनातनं विचार केलात तर हो, वेळ ह्याचा थोडा आधी आला असता तर बरं झालं असतं. शेवटी काय होतं की आता फ्री प्राइसिंग रिजिम होत, तसं एका अर्थी तांत्रिक दृष्ट्या बघायचं झालं तर 65,000 सेन्सेक्स आहे का आत्ताच्या सारखा सेन्सेक्स आहे, यांनी काही फरक पडत नाही.
कारण 1992 साली जेव्हा एकदा आपण IPO मार्केट किंवा प्रायमरी मार्केटमध्ये फ्री अँड फेअर प्राइसिंग रिजिम असं एकदा तत्व म्हणून स्वीकारलं, त्याची स्पष्टीगणित आहेत की मला पाहिजे ती किंमत मी लावू शकतो. त्याच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज, ज्याला आपण CCI म्हणायचो, यांचं राज्य होतं, त्यांचे फॉर्म्युला होते की गेल्या 6 महिन्याची मार्केट प्राइस काय, सेन्सेक्स काय, तुमचं इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय, तुमचा PE रेशिओ काय, आणि मग त्या फॉर्म्युलातनं जी किंमत यायची त्याच्यामध्ये ती 2-3 उत्तर असायची, त्यातलं व्हिचएव्हर इज बेटर असं घेता यायचं. आता फ्री फायर प्राइस रिजिम मध्ये काही नाही. म्हणजे मी गमतीने त्या काळात त्या विषयावरती सेशन घेताना मी म्हणत असे की मला जर वाटलं, एक उदाहरण घ्या, आता LICची चर्चा करतो मी, LICची की LICचे समजा IPO काढण्याचे अधिकार मला आणि तुम्हाला दोघांना होते, तर आपण दोघं जण LICचा इश्यू काहीही जाहीर न करता म्हणू शकलो असतो की 1,000 रुपयांनी आम्ही शेअर देणार आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की माझ्या आणि पाचलगे साहेबांच्या दोघांच्या स्वप्नात 1,000 रुपये फार चांगली किंमत आहे. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे माझ्या हिमालयन योगींनी सांगितलं 1,000 रुपयांनी शेअर आण म्हणून. फेअर इनफ, ते लॉजिकल आहे की नाही हे ठरवायची जबाबदारी गुंतवणूकदारांची, त्या इश्युअरची नाही. पण तसं झालेलं नाही. याचं कारण, आणि मी टायमिंग चुकलं अशासाठी म्हटलं, कदाचित सरकारने असा विचार केला असेल, कदाचित. आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की आपल्या देशामध्ये कितीही नाही म्हणलं तरी शेअर बाजारामध्ये प्रत्यक्षात अशा पद्धतीने अर्ज करणारी माणसं अत्यंत बेताची. 3-3.5-4% अगदी म्युच्युअल फंड वाले धरले तर 6-6.5% त्याच्यातले डुप्लिकेट पोर्टफोलिओ, एक मल्टिपल पोर्टफोलिओ मध्ये जात नाही, तर 6-6.5च्या वर आपण जात नाही. जे टोटल 140 कोटी लोकसंख्येच्या मध्ये जे गुंतवणूक करू शकतात, म्हणजे 18 पेक्षा वरच्या वयाचे आहेत असं म्हटलं तरी 100-105 कोटी असतील. त्यातले डोक्यावरनं पाणी 7-8 कोटी शेअर बाजारात आहे. पण त्याच्यातही जे गुंतवणूक करणारे आहेत अशा दृष्टीतनं, त्यांच्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे महिने खरं सांगायचं म्हणजे आपल्या आयकराशी निगडीत गुंतवणूक करण्याचे महिने आहेत. आणि त्यामुळे काय, आपण असे पैसे घेऊन काही वेगळे ठेवलेले नसतात की हे बाजूला ठेवले तर मी LIC IPO ला देणार, असं नसतं. शेवटी माझी बुटी तेवढीच आहे, मग मी इकडे द्यायचे का इकडे द्यायचे याचा विचार करतो. म्हणून कदाचित 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 इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द नाही याची मला कल्पना आहे, परंतु प्रॉबेबली दॅट वुड बी वन ऑफ द रिझन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कदाचित पुढून सरकारला ते एप्रिल-मे करायचं असेल. एक दुसरं कारण असं असू शकतं की एअर इंडियाच्या बाबतीत जशी केवळ 20-1 वर्ष चर्चा झाली, याच्यामध्ये राजकारण सोडून देऊ पण धोरणात्मक प्रक्रिया ही असतात. आपण पाहिलं की टाटाने सगळे पैसे दिले होते, त्या ज्या प्रशासकीय प्रक्रिया असतात त्या पुऱ्या करता अडचण होते. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की अग्रीमेंट मध्ये दिलेल्या तारखेपेक्षा सुद्धा सरकार एकमेव मालक असून सुद्धा एअर इंडियाचा ताबा टाटा समूहाला 20-22 दिवस उशिरा मिळाला. तर कदाचित ही गडबड आता होऊ नये. तुमच्या लक्षात आलं असेल की फेब्रुवारी 2020 मध्ये अनाउन्समेंट झाली, फेब्रुवारी 2021 नंतर तयार केलं तरी बोर्ड बदलायचं, त्याच्या रजिस्ट्रेशन करायची, त्याच्या पॉलिसीज बदलायच्या. सरकारला आता पुन्हा ते आपण म्हणतो ना की ताक, आपलं दूध गरम लागलं का ताकही फुंकरून पितो, तसं कदाचित झालं असेल. तिसरी गोष्ट, LICचा नवीन इश्यू येऊ शकतो का? अत्यंत येऊ शकतो. म्हणजे तो लगेच याचा अर्थ उद्या येईल किंवा या आर्थिक वर्षात येईल असं नाही. मी मगाशी म्हटलं तसं हे हुकमी ऐक्य आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीनं तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीय गुंतवणूकदार, आणि हे अख्ख्या भारताचं चित्र आहे, एकट्या महाराष्ट्राचं चित्र नाही. NPSचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं, त्यामुळे मला आपल्या संपूर्ण देशाचा गुंतवणुकीचा कल चांगला माहितीये. आपण वृत्तीनं दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत. म्हणून सरकार कदाचित असं म्हणत असेल की आत्ताच्या बाजारात सुरुवात करतो, आता जर मार्केटमध्ये परफॉर्मन्स आला तर कदाचित पुढचा इश्यू येऊ शकतो. कदाचित एक गोष्ट अशीही असू शकते की आपण जसं बँकिंग क्षेत्रामध्ये पाहतो, आपण जसं एव्हिएशन सेक्टरमध्ये पाहतोय, तर सरकार अंदाज असा करत असेल की बाबा यातनं आपण पाहिलं की ही चर्चा सुरू झाली, LICच्या IPOची चर्चा सुरू झाल्यानंतर आयुर्विमा क्षेत्रात असलेल्या कंपन्या, मग त्यांच्या बाजारभावांमुळे असतील, त्यांच्या धोरणांमुळे असतील, त्यांच्या पॉलिसीच्या संख्येमुळे असतील, या दृष्टिकोनातनं त्या क्षेत्राची चर्चा सुरू झाली. मग तो कसा होतोय हे पाहून पुढचं प्राइसिंग करता येतंय का? आणि बघा, अगदी पहिल्या प्रश्नात आपण चर्चा केली तसं की जर खरोखरच सुरुवातीची जी चर्चा होती 1100-1100च्या आसपासच्या प्राइस बँड येईल आणि प्रत्यक्षात ते थोडेच कमी आले, 902.4 ते 949 असा तो प्राइस बँड होता, आणि साधारणपणे सगळे 949 ने ते अलॉट झाले, पण डिस्काउंट म्हणून तो 904 आणि 889 झाला तुमच्या माझ्यासाठी. तर कदाचित सरकार म्हणेल मग या कमी पैशाने आता मी सुरुवात करतो
आणि मग नवीन करू. म्हणजे जसं टेस्ट मॅच मध्ये किंवा वन डे मध्ये 50 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण म्हणतो की पहिल्यांदा पहिली ओव्हर तरी निदान आपण पिचचा अंदाज घेतो. T20 सारखं नाहीये. आणि सर्टनली LIC इज अ कंपनी विच इज फॉर अ लॉंग हॉल. त्यामुळे ती एक शक्यता आहे. दुसरा जो तुमचा प्रश्न होता की LIC नवीन शेअर आणू शकते का, 2000% आणू शकते आणि याचा अर्थ ते लगेच येईल अशातला भाग नाही. आज आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या लिस्टेड आहेत. सरकार त्यातनं एवढंच सांगते, कारण मुळामध्ये अशा पद्धतीचं कन्सॉलिडेशन, त्याला प्रायव्हेटायझेशन असा शब्द वापरलेला नाही. सरकारी कंपन्यांची मालकी सरकारकडे राहण्याचंच प्रमाण राहणार. त्याची कारणं दोन आहेत. आणि म्हणजे ह्याचा अर्थ संपूर्णपणे एअर इंडिया जशी सगळीच्या सगळी टाटाकडे दिली गेली असं LICचं होईल का, ही जी एक चर्चा आहे, कदाचित ती एक अनेकांच्या मनामधली भीती असते. मला स्वतःला तरी असं काही पुढच्या 25 ते 30 वर्षामध्ये होईल असं लक्षण दिसत नाही. पण आता जे 2-2.5% आहेत ते 5%, 10% आपण पाहिलं. ते BDL मध्ये झालं, कॉन्कॉर मध्ये झालं, IRCTC मध्ये होऊ शकतं. शेवटी बाजार स्थिरावल्यानंतर खाजगी कंपन्यांचं मागे पुढे झाल्यानंतर याचं कारण असं आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की LIC आजपर्यंत जो डिव्हिडंड देत होती तो पूर्णपणे सरकारला मिळत होता, रिझर्व्ह बँकेचा मिळतो तसा. आता तुमच्या माझ्यासारख्या लोकांना मिळत असल्यामुळे LIC वुड हॅव अ बेटर ऑप्शन टू कीप रिवॉर्डिंग द बेनिफिट्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन्स. मग सरकारकडे जेवढी जास्त मालकी राहील तेवढा सरकारला डिव्हिडंड मिळेल. म्हणजे टॅक्स कलेक्शन मागे पुढे झालं, कन्सेशन्स मागे पुढे झाले. आणि ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं एक सामाजिक राजकीय वातावरण आहे, चूक बरोबर मध्ये मला जायचं नाही, परंतु एक शक्यता अशी नाकारता येत नव्हती की सरकार सुद्धा वॉज टेस्टिंग द वॉटर. आणि इन्शुरन्स एक क्षेत्र, LIC एक क्षेत्र खूप मोठी संस्था आहे. म्हणजे केवळ पॉलिसी होल्डर्सची संख्या म्हणून नाही, कर्मचारी म्हणून, त्याच्यामुळे प्रभावित क्षेत्र म्हणून, त्यांच्या अनेक कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट म्हणून. त्यामुळे त्याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आपणही पाहिलं प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये LIC म्हणजे सरकार विकून काढतंय, त्यातले बाकीचे राजकीय संदर्भ सोडून देऊ. पण सरकार कदाचित असा विचार करत असेल की बाबा सुरुवात तर करू दे, आता काय विरोध होतोय हे मुद्दे लक्षात घेऊन मग त्याला काय उत्तर द्यायचं ते तयार करू किंवा तशा पॉलिसी करून मग पुढचा इश्यू काढता येईल का. 2000% सरकार केवळ 2.5% LICचे शेअर विकून थांबेल असं मला वाटत नाही. याचा अर्थ पुढचा इश्यू लगेच पुढच्या आठवड्यात येईल असं नाही, कदाचित 2-2.5 वर्ष सुद्धा मध्ये जाऊ शकतात, पण येणार हे नक्की आहे. त्याचं कारण असं आहे, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मुळातच आता LICचं जे गणित होतं, LICचं जे क्षेत्र होतं, आता आपण बँकिंग क्षेत्रामध्ये, वित्तीय सेवांमध्ये आपण असं पाहतोय की इट इज टर्निंग आउट टू बी अ गेम ऑफ व्हॉल्यूम. इट इज नो मोर अ गेम ऑफ मार्जिन. मग LIC जोपर्यंत आपला गेम ऑफ व्हॉल्यूम लिव्हरेज करू शकते तोवर त्यांना नवीन भांडवल किंवा नवीन पैसा लागणार नाही. शेवटी तुम्ही लक्षात घ्या ना की 10 रुपयाचा शेअर मी 904 रुपयाने देत असे, एक उदाहरण म्हणून घेतलं तर आय एम बिल्डिंग माय ओन रिझर्व्ह विच आय कॅन सेव्ह. आज येणाऱ्या काळामध्ये त्याचं एक गणित असं असू शकतं की आज LICचा आपण मगाशी चर्चा केली की इन्कम टॅक्स त्याचा असलेलं कन्सेशन हे महत्वाचा घटक होता, परंतु आता इन्कम टॅक्सचीच परिस्थिती आपल्या संपूर्ण डायरेक्ट टॅक्स कोड न येता सुद्धा काय झाली आहे हे आपण पाहतोय. हे टेस्ट करत असताना इंटरनल रिझर्व्हचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत LIC कडे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल. तर LIC हा एक विषय झाला, म्हणजे एक इश्यू झाला. पण गेल्या काही महिन्यात शेअर मार्केट किंवा IPOनी खूप वेगवेगळे हेलकावे खाल्ले. मोठमोठ्या IT कंपन्या की ज्यांची प्रॉफिटेबिलिटी नाहीये, त्यांचे ओव्हर व्हॅल्युएशन, त्यांचे काय नसलेले असलेले PE रेशो, आणि मग ते एकदम पडणं नंतर. म्हणजे आता जे सो कॉल्ड स्टार्टअपचे शेअर लिस्ट झाले ते सगळे आता खूप खाली आहेत. दुसऱ्या बाजूला LIC सारखी ट्रॅडिशनल कंपनी की जी ऍक्च्युली या सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याला ग्लॅमर ऍज सच नाही. आजच्या यंग जनरेशन रिटेलर्सना कितपत LICची ताकद माहीत असेल त्याच्याबद्दल शंका आहे, आणि त्यांचा असा परफॉर्मन्स. तर ओव्हरऑल शेअर मार्केटकडं, त्याच्या व्हॅल्युएशन्सकडं आणि त्याच्या या सगळ्या करेक्शन्सकडे तुम्ही कसं बघताय? LICचा इश्यू आधी जाहीर झालेल्या रकमेच्या भावानं येणं किंवा प्रमाणापेक्षा कमी येणं याचं अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की ज्याला आपण न्यू जनरेशन, न्यू जेन कंपनीज म्हणतो, पेटीएम, झोमॅटो सारख्या, ज्या गाजावाजा करत त्या बाजारामध्ये आल्या आणि ज्या नंतर त्या कोसळल्या, त्याचा फार नकारात्मक परिणाम आहे. आणि म्हणून IPO कोणाचाही आणला तरी सरकारला कितपत प्रतिसाद मिळेल असाही शक्यता असतो.
आणि शेवटी चांगली गोष्ट ज्याला आपण म्हणतो जोर का धक्का धीरे से, तशा पद्धतीने सरकार म्हणत असेल ते थंडा करके खावं, म्हणून आता LIC कमी भावानी आणि कमी प्रमाणात बाजारात आले येऊ शकते. हे अशासाठी सांगितलं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की LIC ही ज्याला आपण ओल्ड स्कूल कंपनी म्हणतो, तर विमा क्षेत्र हे मुळातच ओल्ड स्कूल असतं. आणि दुसरं असं आहे, त्यामुळे LIC वुड बी नॉट इन अ हरी टू एनकॅश द गुडविल नाव. हे शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की LICचा शेअर आणि आज त्यांची कामगिरी अशी आहे, म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो, ते गमतीनेच घ्या, बाकी कुठचाही राजकीय संदर्भ त्याला जोडू नका, की एक गोष्ट लक्षात घ्या की LICला सरकारची गरज नाही, सरकारला LICची गरज आहे. डिसइन्व्हेस्टमेंट कोणाच्या जोरावर करा. आज तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो त्यांचा ज्याला आपण काय म्हणू शेवटच्या माणसापर्यंतचा संपर्क आहे, संबंध आहे, जे ऍडव्हान्टेज इंडियन पोस्टल आहे ते LICला आहे. म्हणजे ह्याचं एक गणित सांगू की एकंदरीतच IPO मार्केट किंवा गुंतवणूक क्षेत्राकडे कसं बघायचं की LICचा IPO हा अशासाठी ट्रेडमार्क आहे किंवा लँडमार्क आहे की आता एका वेगळ्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची आपण सुरुवात करतोय आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये. आणि प्रॉबेबली दॅट्स वाय गव्हर्नमेंट आता फक्त चंचू प्रवेश करतोय की आम्ही हे करणार आहोत, त्यामुळे पुढचा इश्यू 900 रुपयांनीच येईल याच्यावरती माझा विश्वास नाही. कदाचित दॅट वुड बी मच हायर, कारण LIC वुड प्रूव्ह इट्स वर्थ इन अ शेअर मार्केट. बाय दॅट टाइम अदर थिंग्स वुड हॅपन. एक साधं उदाहरण सांगतो, कारण तुम्ही म्हणलात की नवीन कंपन्या पडल्या आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण विशेषतः वित्तीय सेवामध्ये असं झालंय की आता एक प्रकारची रिलायबिलिटी माणसाला लागते. म्हणजे जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की या करोना नंतरच्या काळामध्ये मॉल संस्कृती बरोबर, मॉलमध्ये आपण जाऊन खरेदी करत नाही आहोत असं नाहीये. आपल्या अनेक शहरातल्या मॉलच्या दुकानांची आज परिस्थिती, डिपार्टमेंटल स्टोअरची परिस्थिती अशी आहे की आधी आज शिरताना रांग लावावी लागते आणि वस्तू घ्यायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ त्या बिलाच्या रांगेत उभं राहावं लागते. पण हे होत असताना असं लक्षात आलंय की काही गोष्टी परमनंटली मॉल मार्केटमधनं माझ्या शेजारच्या किराणा मालाच्या दुकानाकडे शिफ्ट झालेल्या आहेत. आणि त्यातनं आजपर्यंत तुमच्या माझ्या देशामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याचा अर्थ असा होता की सरकारी कंपनी खासगी कंपन्यांकडे जात होती. करोना नंतरच्या काळामध्ये वित्तीय सेवा आणि ग्राहकोपयोगी वस्तू या दोन्ही कॅटेगरीमध्ये विमा येतो किंवा आयुर्विमा येतो. आता परिस्थिती अशी आहे की खासगी कंपन्यांच्या लक्षात आलं की बाबा मी टेक्नॉलॉजी सुधारू शकतो, पण यांचा जो भौगोलिक विस्तार आहे तो माझ्याकडे येत नाही, म्हणून HDFC बँक इंडियन पोस्टल पेमेंट बँकेकडे जाते. अशा पद्धतीचा विचार LICच्या बाबतीत होईल का याचा विचार करायला लागेल. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, तुम्ही जे म्हणलात ना, IT सेक्टर कंपन्यांना आता वेगळ्या संदर्भात आपलं पाहायचं असं झालं की आता वर्क फ्रॉम होम मुळे IT सेक्टरचं मार्केटच बदललं. पूर्वी काय व्हायचं की मला म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क हे जे त्याचे 3 मेजर कंपोनेंट आहेत ते आजही मला लागतात जे पूर्वी लागत होते, पण त्याची जागा बदलली आणि त्यामुळे त्याचं कॉस्टिंग बदलतं. म्हणजे साधं उदाहरण सांगतो की पूर्वीचा जर काळ असता तर आज मी माझ्या घरनं, तुम्ही तुमच्या ऑफिसातनं बोलताय, आज ही सवय आपल्याला करोनाने लावली. म्हणजे पूर्वी माझं हार्डवेअर, माझं सॉफ्टवेअर, माझं नेटवर्क याचं 90% युटिलायझेशन हे कॉर्पोरेट एरियामध्ये होत होतं. आज काम तेवढंच करतोय मी, तेवढंच कदाचित जास्तच हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क वापरतोय, पण ते मी आता घरनं वापरतोय. त्यामुळे माझं यूज ऑफ कन्झम्पशन ऑर प्लेस ऑफ कन्झम्पशन हॅज चेंज. आणि हे जसं IT बद्दल आहे तसंच ते माझ्या ग्रोसरी बद्दल आहे. त्यामुळे नाव लॉजिस्टिक्स आर प्लेइंग द बेटर वेज. आणि त्यामुळे इन्शुरन्स प्रॉडक्ट पहा, आता आपण पटकन, पूर्वी आपण KYC ऑनलाईन करू शकू हे आपल्या कोणाच्या डोक्यातच नव्हतं. जे तुम्हाला माहिती आहे, मध्ये एकदा गमतीने तुमच्याशी बोलताना म्हटलं तर की डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा डिजिटल फायनान्शियल ऍसेट्स याचा विचार डिमॉनिटायझेशन नंतर आपल्याला करायला हवा होता, पण जे डिमॉनिटायझेशनला करता आलं नाही ते करोनाने करून दाखवलं आणि ऑल ऑफ अस बिकम डिजिटाइज्ड. यातनं वित्तीय सेवा कशा बदलतात, यातनं IT कसं बदलतं याचा विचार करायला लागला. आणि ITच्या बाबतीतला करोना नंतरचा एक दुसरा घटक अशासाठी लक्षात घेतला पाहिजे की केवळ आत्मनिर्भर भारताने सांगितलं असं नाहीये, नावं बदलली असतील, प्रत्येक देश आता मुळात बाहेर आउटसोर्स करण्याच्या विरुद्ध आहे आणि करता आलं तर होतो तर त्याच्या देशामध्ये करतोय. त्यामुळे मॅजेस्को काय कंपनी वाईट नव्हती, पण मॅजेस्कोनी 1030 रुपये त्याचा बाजारभाव चाललेला असताना 970 रुपये डिव्हिडंड दिला
हे नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये अक्षरशः एकाला एक बोनस दिल्यातली गत आहे. म्हणजे त्या कंपनीचा नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये आज भाव 3,000च्या वर जायला हवा होता. पण मग लोकांच्या असं लक्षात आलं की मॅजिस्कोनीही प्रामाणिकपणे सांगितलं, याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. आणि हा नवीन आयटी ट्रेंड, ते म्हणले अहो 970 रुपये देतो. जे काय झालंय की आमचा मेजर बिझनेस अमेरिकेकडे यायचा, अमेरिकेचा आता आउटसोर्सिंग फार मोठ्या प्रमाणावर थांबलाय. एका ओव्हरनाईट मी माझा सगळा सेटअप बदलू शकत नाही. सो आय एम रिथिंकिंग माय एंटायर स्ट्रॅटेजी, आणि म्हणून मी आता असलेली कॅश देतोय. त्यामुळे द जॉग्राफिकल स्प्रेड ऑफ माय क्लायंट बिकेम इम्पॉर्टंट. आणि नाव एक्स्ट्रापोलेटेड टू द एफएमसीजी ऑर फायनान्शियल सर्व्हिसेस. दॅट इज वन ऑफ द रिझन. त्यामुळे या काळामध्ये LIC IPOच्या माध्यमातून किंवा निमित्तानं मी मगाशी जे म्हणलं तर ते कन्सेप्ट म्हणून पाहिलं पाहिजे. आता अँकर इन्व्हेस्टर्स कोण आहेत मला पाहावं लागेल. कदाचित एक शक्यता नाकारता येत नाही की वॉरन बफे जसं आता नुकतंच म्हणले, त्यांच्या अगदी 4 दिवसापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये त्यांची AGM झाली की आय एम सिटिंग ऑन अ रिच पाईल अँड लुकिंग ॲट अ न्यू टेरिटरी. मग त्यांना इन्शुरन्स कंपनी हेच त्यांचा खरा फोर्टे आहे. प्रॉबेबली ही मे बिकम अ मेजर अँकर इन्व्हेस्टर इन LIC. तुम्ही कल्पना करा ना, वॉरन बफे माझा मेजर इन्व्हेस्टर आहे म्हटल्यानंतर माझ्या IPOचं प्राइसिंग काय होईल. मी आता कशाला ते देऊ. म्हणजे आता मी माझ्या परफॉर्मन्सवरती तो अट्रॅक्ट करेल. ही जर स्ट्रॅटेजी असेल आणि यातनं मर्जर अमालगमेशन्स वाढत आहेत, जी एव्हिएशन मध्ये होत आहेत, जी FMCG मध्ये होत आहेत, जी बँकिंग मध्ये होत आहेत, जी टेक्नॉलॉजी मध्ये होत आहेत, जी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये होत आहेत, ती उद्या इन्शुरन्स मध्ये सुद्धा होऊ शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जर मी गुंतवणुकीकडे माझ्या उत्पन्नाचं नियमित साधन म्हणून पाहत असेल, हे का महत्वाचं आहे. जर मला ते करावं न करावं याच्यावरती कदाचित एक वेगळा विषय चर्चा करता येईल. परंतु जर मी त्याच्याकडे जसं महिन्याला पगार मिळतो तसं जर करायचं असेल तर मला लक्षात घ्यावं लागतं की माझी टोटल ट्रान्झॅक्शन कॉस्ट काय. एक साधं उदाहरण घ्या. आपण पटकन सगळे म्हणतो की गुगल पे पहिल्यांदा जेव्हा सुरू झालं तेव्हा मला कॅशबॅक मिळण्याची जी फ्रिक्वेन्सी होती ती मध्ये पूर्णच थांबली होती. पण पूर्ण थांबली तर व्यवसायावरती परिणाम होतो, कारण मग भीम पे, फोन पे, लोक अमेझॉन पे लोक वापरायला लागतात. मग आता गुगल पे तुम्हाला हे देतं, बेनिफिट देतं, पण पहिल्यासारखं डायरेक्ट कॅश नाही देत. ते म्हणतात 3 ते 30 रुपये तुझ्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला वापर. हा जो चेंजिंग पॅटर्न आहे दॅट शोज द लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द कन्सेप्ट. तर या ट्रेंडकडे लक्ष ठेवणं हे पुढच्या काळातल्या गुंतवणुकीचं सूत्र असेल.